कर्क राशी 6 जुलै. ग्रहांची अशी चाल 100 वर्षात पहिल्यांदा. हे 2 मोठे बदल होणार. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जय श्रीराम, जय स्वामी समर्थ. माझ्या काळजाच्या तुकड्यांनो, माझ्या कर्क राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक सामान्य राशी भविष्य नाही. आज 6 जुलै 2026 सोमवारचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना नसेल केली. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही जे दुःख सहन करताय, जी डोळ्यातली आसवं लपवून जगासमोर हसताय, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता पूर्ण होणार आहे. कारण आज नभांगणामध्ये ग्रहांची अशी एक अद्भुत आणि दुर्मिळ चाल निर्माण झाली आहे, जी गेल्या 100 वर्षात कधीही झाली नव्हती. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आणि विधात्याचे चक्र आज असे फिरले आहेत की तुमच्या आयुष्यात 2 असे मोठे वादळी बदल होणार आहेत, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक मनापासून अत्यंत महत्त्वाची विनंती करायची आहे. आज तुमच्या मनात जे काही दुःख असेल, जी काही इच्छा असेल, ती खाली कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय स्वामी समर्थ लिहून नक्की व्यक्त करा. कारण आजची ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमची मनोभावे केलेली एक कमेंटसुद्धा तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते. आज आपण अगदी शांतपणे, घाई न करता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदनेचा, तुमच्या सुखाचा आणि येणाऱ्या या 2 महाबदलांचा सविस्तर वेध घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करेल. आणि शेवटचा भाग तर तुमच्या हृदयाचा ठाव घेणारा आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. कर्क राशीचा स्वभाव आणि भूतकाळातील दुःख. माझ्या कर्क राशीच्या प्रिय मित्रांनो, तुमची रास ही जलतत्वाची रास आहे आणि जलतत्वाच्या माणसांचे हृदय हे समुद्रासारखे विशाल आणि तितकेच संवेदनशील असते. तुम्ही जगावर भरभरून प्रेम करता, दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचे सुख विसरून धावून जाता, पण बदल्यात तुम्हाला काय मिळते? बदल्यात मिळते फक्त उपेक्षा, मानसिक त्रास आणि पाठीत खंजीर उपसणारे लोक. तुम्ही ज्यांना आपले मानले, ज्यांच्यासाठी स्वतःचे रक्त अटवले, त्यांनीच तुमच्या विश्वासाचा पत्त्यांचा बंगला करून टाकला. पण आता रडण्याचे दिवस संपले आहेत. 6 जुलै 2026चा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन आला आहे. पहिला मोठा बदल, शत्रूंचा नाश आणि स्वाभिमानाचा उदय. आजच्या या 100 वर्षांनंतर येणाऱ्या दुर्मिळ योगानुसार जो पहिला सर्वात मोठा बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे, तो म्हणजे शत्रूंचा आणि दगाबाजांचा महाविनाश आणि तुमच्या स्वाभिमानाचा उदय. होय माझ्या मित्रांनो, आजपर्यंत ज्या लोकांनी तुमच्या सरळपणाचा, तुमच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेतला, ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, तेच लोक आता तुमच्या पायाशी येऊन उभे राहणार आहेत. ग्रहांची ही चाल तुमच्या कुंडलीतील चतुर्थ आणि दशम भावावर असा काही प्रभाव पाडत आहे की तुमच्या आत्मविश्वासाचा एक नवीन विस्फोट होईल. आजपर्यंत तुम्ही लोकांच्या टोळण्यांमुळे, त्यांच्या कटू शब्दांमुळे रात्री शांतपणे झोपू शकला नव्हता. प्रत्येक रात्री उशीवर पडणारे तुमचे अश्रू त्या परमेश्वराने पाहिले आहेत आणि म्हणूनच आज ग्रहांची ही चाल तुमच्या बाजूने उभी राहिली आहे. जो माणूस तुम्हाला कालपर्यंत नालायक समजत होता, तोच माणूस आज तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना थकणार नाही. कौटुंबिक आयुष्य आणि कोर्ट कचेरीचे वाद. हा पहिला बदल तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात एक फार मोठी क्रांती घडवून आणणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक आणि नात्यांमधून नेहमीच मानसिक त्रास सहन करावा लागतो. तुम्ही कौटुंबासाठी कितीही केले तरी शेवटी तुम्ही काय केले, हाच एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. हा प्रश्न जेव्हा तुमच्या काळजाला छेदून जातो तेव्हा होणाऱ्या वेदना मी समजू शकतो. पण आज 6 जुलै रोजी ग्रहांच्या या विशेष परिवर्तनामुळे कौटुंबिकांतील लोकांचे मत तुमच्याबद्दल पूर्णपणे बदलेल. तुमच्या शब्दाला समाजात आणि घरात एक वेगळे वजन प्राप्त होईल. आजपर्यंत ज्यांना तुमचे विचार पटत नव्हते, तेच लोक आज तुमच्या सल्ल्याची वाट पाहतील. जर तुमची कोणती जमीन जुमला, कोर्ट कचेरीची कामे किंवा मालमत्तेचे वाद अडकले असतील, तर आज त्या वादांवर कायमचा पडदा पडण्याचे संकेत मिळत आहेत. हा बदल केवळ आर्थिक नाही, तर तो तुमच्या मानसिक शांततेशी जोडलेला आहे. जेव्हा घरात शांतता असते, तेव्हा माणूस जग जिंकायला निघू शकतो आणि आज तुम्हाला तीच मानसिक शांतता आणि ताकद मिळणार आहे. दुसरा मोठा बदल, आर्थिक महापूर आणि नशिबाची प्रचंड साथ. आता आपण वळूयात त्या दुसऱ्या मोठ्या बदलाकडे, ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहात. हा दुसरा बदल म्हणजे अडकलेल्या पैशांचा महापूर आणि नशिबाची प्रचंड साथ. कर्क राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन गेल्या काही काळापासून अत्यंत चढ उतारांचे राहिले आहे. पैसा येतो पण कुठे जातो हे कळत नाही. एका हाताने येतो आणि दुसऱ्या हाताने दवाखाना, कोर्ट किंवा अनपेक्षित खर्चाच्या रूपाने निघून जातो. कर्जबाजारीपणाने तुमची कंबर
कंबर तोडली असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि रात्री पैशांच्या चिंतेने डोळ्याला डोळा लागत नसेल, तर आजचा हा 6 जुलैचा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. ग्रहांची ही दुर्मिळ चाल तुमच्या लाभस्थानाला आणि धनस्थानाला अत्यंत मजबूत करत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही भूतकाळात ज्या ज्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल किंवा ज्या कोणाला पैसे उसने दिले असतील आणि ते बुडाले असे तुम्ही गृहीत धरलं असेल, ते पैसे आज अचानक तुमच्याकडे परत येतील. व्यवसाय, नोकरी आणि नवीन रोजगाराच्या संधी. हा आर्थिक बदल तुमच्या आयुष्यातील अनेक स्वप्ने पूर्ण करणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःचे घर, स्वतःची गाडी आणि कुटुंबाला एक सुरक्षित जीवन देण्याची तीव्र इच्छा असते. पण पैशांच्या अभावामुळे तुम्ही नेहमीच स्वतःच्या इच्छा मारत आला आहात. मुलांची फी भरताना किंवा घरातील आजारपणाचा खर्च करताना तुमची होणारी ओढाताण आता थांबणार आहे. आज नशिबाचे दार असे काही उघडणार आहे की तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधी चालून येतील. व्यवसायात नवीन गिऱ्हाईक येतील, नवीन करारांवर सह्या होतील आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पगारात वाढ किंवा मोठ्या प्रमोशनची बातमी आज तुमच्या कानावर पडू शकते. जर तुम्ही बेरोजगार असाल, अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू देऊनही नकार पचवला असेल, तर आज 6 जुलै रोजी तुम्हाला एका चांगल्या कंपनीकडून कॉल येण्याची दाट शक्यता आहे. हा बदल तुमच्या आयुष्याला स्थैर्य देईल. पण माझ्या मित्रांनो, धनलाभ होत असताना एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. जेव्हा पैसा येतो तेव्हा अहंकार माणसाच्या डोक्यात लवकर शिरतो. पण तुमची कर्करास ही नम्रतेचे प्रतीक आहे. त्यामुळे पैसा आल्यावरही आपले पाय जमिनीवर ठेवा आणि गरजूंना मदत करायला विसरू नका. आरोग्य आणि प्रवासाची काळजी. या 2 मोठ्या बदलांशिवाय आजचा दिवस तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने काय सांगतोय हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताणामुळे तुम्हाला डोकेदुखी, अपचन किंवा छातीत धडधड होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागत असेल. आज सायंकाळनंतर तुम्हाला या त्रासातून खूप मोठा आराम मिळेल. ग्रहांची ऊर्जा तुमच्या शरीरात एक नवीन चैतन्य निर्माण करेल. परंतु वाहन चालवताना आज थोडी काळजी घ्या, कारण घाईगडबडीत किरकोळ दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः दुपारच्या वेळी प्रवास करताना शांत डोक्याने गाडी चालवा. तसेच आज खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा, कारण यकृताशी संबंधित काही जुने आजार पुन्हा डोकेवर काढू शकतात. आरोग्याची काळजी घेतली तर आजचा दिवस तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात ऊर्जावान ठेवणारे संकेत देत आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. आता आपण बोलूया तुमच्या प्रेम जीवनाबद्दल आणि वैवाहिक आयुष्याबद्दल. कर्क राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक असतात. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला आपले सर्वस्व मानून बसता. पण अनेकदा तुम्हाला प्रेमात फसवणूक किंवा अपेक्षाभंग सहन करावा लागला आहे. जर तुमच्या पार्टनरसोबत गेल्या काही दिवसांपासून वाद चालले असतील, गैरसमज निर्माण झाले असतील, तर आज 6 जुलै रोजी ते सर्व गैरसमज दूर होतील. तुमचा पार्टनर स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या डोळ्यात तुम्हाला तुमच्याबद्दलचे प्रेम आणि आदर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वैवाहिक आयुष्यात पती-पत्नीमधील दुरावा संपून नात्यात गोडवा येईल. जर तुम्ही अविवाहित असाल आणि बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात असाल, तर आज तुमच्यासाठी एखादे चांगले स्थळ चालून येऊ शकते, जे तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरेल. महादेवाचा खास उपाय आणि मानसिक बदल. माझ्या प्रिय मित्रांनो, व्हिडिओच्या या टप्प्यावर आल्यावर मला तुम्हाला काही गोष्टी अत्यंत गांभीर्याने सांगायच्या आहेत. ग्रहांची स्थिती 100 वर्षांनंतर बदलत आहे, हे खरे आहे. बदलही मोठे होणार आहेत, हेही खरे आहे. पण या बदलांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही छोटे बदल करावे लागतील. सर्वात आधी, भूतकाळातील कटू आठवणींना मनातून काढून टाका. ज्या लोकांनी तुमच्याशी वाईट वर्तन केले त्यांना परमेश्वराच्या न्यायमूर्ती कोर्टावर सोडून द्या. तुम्ही स्वतःचा विचार बदला, कारण जोपर्यंत तुम्ही मनातून जुन्या जखमा कुरतडत राहाल तोपर्यंत नवीन आनंदाचा स्वीकार कसा करणार? आज सोमवार आहे, महादेवाचा दिवस आहे आणि कर्क राशीसाठी महादेवाची भक्ती ही संकटातून तारणारी नौका आहे. आजच्या दिवशी जर शक्य असेल तर जवळच्या शिवमंदिरात जाऊन महादेवाला पांढरे फूल किंवा थोडे दूध अर्पण करा आणि तुमच्या सर्व चिंता त्यांच्या चरणी वाहून टाका. भावनिक साध. आता आपण त्या अत्यंत भावनिक आणि महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत, जिथे मला थेट तुमच्या हृदयाशी संवाद साधायचा आहे. माझ्या कर्क राशीच्या बांधवांनो, मला माहिती आहे तुम्ही आजवर किती सोसले आहे. रात्रीच्या अंधारात जेव्हा जग झोपलेले असते तेव्हा तुम्ही एकटेच देवाकडे साकडे घालत असता की हे देवा, माझं काय चुकलं? मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात एवढी परीक्षा का? आज मी तुम्हाला सांगते, तुमची परीक्षा आता संपली आहे. हा 6 जुलैचा दिवस तुमच्या त्या प्रत्येक कष्टाचे फळ देण्यास सज्ज झाला आहे. देव उशिरा देतो पण नक्की देतो, आणि जेव्हा तो देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. आजपर्यंत लोकांनी तुम्हाला जेवढे रडवले, आता त्याहून जास्त हसण्याची वेळ तुमची आहे. स्वतःला कधीही कमजोर समजू नका.
तुमच्या पाठीशी तुमचे आई-वडील, तुमचे कुलदैवत आणि स्वामींची शक्ती खंबीरपणे उभी आहे. तुमच्या डोळ्यातले हे अश्रू आता पुसून टाका आणि एका नव्या आत्मविश्वासाने या 6 जुलैच्या दिवसाचे स्वागत करा. हा व्हिडिओ केवळ ऐकू नका, तर यातील प्रत्येक शब्द तुमच्या मनामध्ये रुजवून घ्या. तुम्ही सिंह आहात, परिस्थितीला घाबरणारे नाही, तर परिस्थिती बदलणारे आहात. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सोनेरी पानांची सुरुवात करणार आहे, यावर पूर्ण विश्वास ठेवा. जाता जाता मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर कर्क राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तुमची एक शेअर केलेली लिंक कदाचित कोण्या निराश झालेल्या कर्क राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि मनाला उभारी देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि नेहमी लक्षात ठेवा, स्वामी आहेत ना, मग काळजी कशाची? तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. अशीच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.